आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। सांगलीत महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीकडूनच चाकू हल्ल्यात युवती जखमी तर पती फरार। सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केले। प्रांजल काळे असे युवतीचे नाव आहे। 6 महिन्यापूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता। त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते। यापूर्वी संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती। त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला। या हल्ल्यात प्रांजल जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले। घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अद्याप याबाबत पोलिसात नोंद झालेली नाही आहे। आवाज 24 साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। सर आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कशातून झालेला आहे? आज सकाळी 8:30 ते 9:15 दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे। तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी अडवून चाकूने हल्ला केलेला आहे। तर फक्त आम्ही सदर पीडित महिलाही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य उपचार सुरू आहेत। त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। घरगुती कारणातूनच आहे असं प्राथमिक काय? पती आणि पत्नीमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल। आपण फिर्याद दिली संबंधित पीडित नाही, सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आलेली आहे। फिर्याद देण्याचं काम सुरू आहे। तपासाबाबत काय पुढे? तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।